अरे बाबा तुला म्हणलं ना पोहोचतोय, थांबून ठेव त्यांना सांग सर ट्रॅफिक मध्ये अडकलेत. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, गाडीत जास्त पेट्रोल ठेवीत जा, हाताने कस्टमर निघून जाईन ना. नंदन तुला चंदन लावून आणीन. तू काय भाजी मंडीत भाजी विकतो का? तुला किती वेळा म्हणलंय क्लायंट म्हणेत जा. ऑफिसवर आलो ना पहिले एक काम करतो, तुला कामावून काढून टाकीतो. अहो कालच लग्न झालंय माझं, तुम्ही आज मला ऑफिसला बोललेले. तुम्ही लवकर या बरं, मला बायकोला घेऊन जेजुरीला जायचंय. आलो बाबा. आईला ह्यो माझा बॉस आहे का मी ह्याचा बॉस आहे काय कळा नाही. अरे साहेब कधी येणार रे? 2 तास झाले इथं बसलोय ना. अहो ऍक्च्युली सर आहे ना ट्रॅफिक मध्ये गुंतलेत. सरांकडे फरसाडीच बेंच आहे ना, एवढी मोठी ना लांब लचक, आणि अख्ख्या नगर मध्ये फक्त सरांकडेच गाडी आहे बरं का, त्याच्यामुळं ट्रॅफिक तर होणारच ना. हा हे बघ, पुढच्या 10 मिनिटात तुमचे सर नाही ना आले तर मी दुसरा वकील शोधल. मला आजच्याच दिवस पाहिजे. अरे मी काय मुहूर्त काढून नाही आलो, मला पण आजच्या आजच दिवस पाहिजे. आधीच लग्न मुहूर्त केलं तर ही वेळच आली नसती. म्हणजे माझी चुकी का? माझी चुकी सगळ्यात माझी चुकी. मग अरे यार तो शांत बसा. मी तुला आधी सांगितलं होतं ना की लव्ह मॅरेज सक्सेस नाही होत. आमचं बघ अरेंज मॅरेज आहे. 3 महिन्यात कधी ऐकलं का आमचे भांडणं झालेत म्हणून? प्रिया उभे राहून राहून तुझ्या पायाला वेदना आल्या असतील ना, तू बस मी उभा राहा. अहो नाही नको, तुम्ही बसा. नाईट ड्युटी करून दमले असताल ना. धन्यवाद. हे बघ असं असतं अरेंज मॅरेज मध्ये. प्रिया वेदना झाले की सांग बर का. तुझा उजवा हात अलगद माझ्या डाव्या खांद्यावर ठेव, म्हणजे मी समजून जाईल तुला वेदना होत आहे. काय झालं तुमचं? इथं तुम्ही आमच्या डिवोर्सला आले का तुमचं जुळवायला आले होय? आणि एवढं तो प्रेम उद्या चालला असं ना तर बाहेर जाऊन बोला. कधी आलो तो साहेब? हा येते. कधी आलो तो सर? बघा आले. हेच आमच्या वकील सदा घरफोडे. लावा यांना घोडे. अरे काय बोलू राहिला? सिनियर असं बोलतात का? ते क्लायंट समोर जा चहा घेऊन ये. बरोबर या आपण ऑफिस मध्ये बसूया. या तर तुम्ही घर फोडण्यासाठी एकदम योग्य ठिकाणी आलेले आहेत. हा साधा घर फोडे. तुमचं घर फोडल्याशिवाय निवांत राहणार नाही, म्हणजे तुम्हाला डिवोर्स दिल्याशिवाय निवांत राहणार नाही. आपण आतापर्यंत खूप मोठ्या लोकांना डिवोर्स दिलेत. युजी चहल आपण, हार्दिक पांड्या आपण डिवोर्स दिला. सलमान खान सलमान खानचं कुठं लग्न झालंय? मी त्याचा फॅन आहे. मी हे सांगत होतो, तू ऐकून घेतो का? तो बताइए आपकी क्या दरखवास है? एक्सक्यूज मी, मराठी येतं आम्हाला. तुम्ही तिघे जरा बाहेर जाता का? कमून वकील कोण आहे? तुम्ही. मग प्रश्न कोण विचारणार? तुम्ही जा बाहेर. मला असं वाटतं तिला एखाद्या वेळेस माझ्या एकांतात काहीतरी बोलायचं असेल. अरे बाबा डिवोर्स या दोघांचा करायचा, या दोघांना प्रश्न विचार ना तू. सॉरी मला असं लय दिवसातून क्लायंट आलं ना, मी जरा माजलेवाणी करतो. अरे आला का चहा घेऊन? हो सर घेऊन आलो. अच्छा दे सगळ्यांना दे सर. मी एकटाच घेऊन आलोय. तुम्ही म्हटले ना चहा घेऊन या. अरे गडी इकडे येऊन बस. मी म्हणलं यांना चहा घेऊन येतो, स्वतः चहा घेऊन आलाय. बरं हो सर मी निघू का? उशीर होतोय मला, बायकोला घेऊन जेजुरीला जायचंय राव. अरे थांब बाबा. हा तर तुम्हाला तुमच्या बायकोला घेऊन जेजुरीला जायचंय? अरे वकील का डोकर पांडा का रे? अरे आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे, जेजुरीला जायचं. अच्छा हा तुम्हाला तुमच्या बायकोला घेऊन जेजुरीला जायचंय? अरे बाबा ह्या दोघांना डिवोर्स घ्यायचा आहे, आम्हाला जेजुरीला जायचंच नाहीये. खरं तर आहे ना, तुझ्यासारख्या तोंडाच्या पोरांना ना पुरी द्यायचं बंद केलं पाहिजे. आयुष्यात 16-17 लफडे करता, नंतर गरीब साधी मुलगी बघता, तिचं आयुष्य खराब करता. आता तिने कोणाकडे बघायचा डिवोर्स दिल्यानंतर? एक्सक्यूज मी, ऍक्च्युली ना यांना दोघांना डिवोर्स घ्यायचा आहे. हा आता आलं माझ्या लक्षामध्ये. मग आतापर्यंत मी काय इंग्लिश मध्ये बोलत होतो काय? आता याचं तोंड बघून वाटतं घ्यायला इंग्लिश येत असं. एक्सक्यूज मी, माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही. अजून दिवस नाही झाला आमचा. हा परी काय म्हणली? तुला ब्युटी पार्लरला जायचंय? अगं कशाला जाते त्या पार्लर मध्ये?
तुला माहितीये ना मागल्या आठवड्यात फेशियल केलं तर तुला धाडी मी शालत्या. ए तुम्ही दोघं अजिबात हसू नका, नाही तर तुमच्या मानहानीचा दावा ठोकीन बरं का मी. हो सर, मी निघू का? लय उशीर झाला राव, बायकोला घेऊन जेजुरीला जायचंय मला. थांब बाबा. हा परी, अगं मी नेतो ना तुला जेजुरीला. तुला या नंदन सोबत कशाला जायचंय? सर मला जायचंय माझ्या बायको सोबत जेजुरीला. तुला तर डिवोर्स घ्यायचा होता ना. ए बाबा, अरे दिवस आम्हाला घ्यायचा आहे. मला जसं आठवतंय तुला तुझ्या बायकोला घेऊन पार्लरला जायचं होतं. अरे याचं काय करून मी आता तुझ्या तर बाबा दिवस या दोघांना घ्यायचंय. एक्सक्यूज मी, कदाचित तुमच्या बायकोला पार्लरला जायचं होतं आणि ती कॉलवर आहे. हा परी, मी दुपारी येईल घरी, जाऊ आपण पार्लरला. हो हो हो. आता समजा माझ्या लक्षात आलेलं आहे, तर मला सांगा तुमचं पार्लर कुठं आहे? कमून आणता राव, पटत आहे तुम्हाला? हो तुम्ही वकील आहे तर धीर नका सोडू, लय दिवसातून क्लायंट आलंय. आता मला सांगा तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? अरे त्याचा काय संबंध याच्यामध्ये? अरे बाबा, आतापर्यंत मी जेवढे बी दिवस दिलेत का ते सगळे अरेंज मॅरेज वालेच आहेत. असं का म्हणून? तू एखाद्या दिवशी वेळ काढून ये, तुला आडबाजूला जाऊन समजून सांगन मी. नाही आत्ता सांगा काय असेल ते आत्ता सांगा, म्हणजे आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे, पुढे जाऊन आमचं पण डिवोर्स होईल का मग? हा, शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही जर दोघं तयार असताना तर यांच्यासोबत तुमचा डिवोर्स करून देतो. हे बघा आपल्याकडे ऑफर चालू आहे, एक डिवोर्स 10,000 आणि 2 डिवोर्स फक्त 12,000 रुपये. तुम्हाला फक्त 6,000 रुपये भरावे लागतील. 4,000चा फायदा. करा विचार. होय सोने, अरे चांगली ऑफर आहे, करून टाक, सोडून दिला. मंगळवार बाजारात आलो का आपण? होय, मंगळवार बाजारात भंगार घ्यायला आलो का आपण? टीव्ही दिसले लगेच विकत घ्यायला. अरे चांगला संसार चालू आहे आमचं, चालू दे ना. ए काय संजय, लवकर ठरवा. 3:30 वाजता ना ऑफर संपती. अहो भाऊजी एवढं म्हणतायत तर आपण पण करून जरा विचार. अरे डोक्यावर पडली का तू जरा? तुम्ही सगळे डोक्यावर पडलेत का जरा? अरे वकील आहे, तू सांग मला काय फरक आहे ह्याच्या सगळ्यांमध्ये? हा आता तू सांगच काय अरेंज मॅरेज करून डिवोर्स होतं त्यांचं? हा? सर मी निघतोच गाड्या, लय उशीर झालाय राव. हा, तू खाली बस. तुझ्या तू एकाने पण तंगड बाहेर काढता, तंगड तोडून हातात देईल त्यांचे. तुम्ही आता मला फरक सांगा, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज मध्ये काय फरक असतो? तर मी काय प्रश्न विचारीन त्याचे सरळ सरळ उत्तर द्यायचे. हा, सांगा. मला सांगा तुमचं पहिलं प्रेम कोण? हे काय ही? आणि तुमचं पहिलं प्रेम कोण? तुझं पहिलं प्रेम कोण? अरे मी तुला विचारतोय, तो पहिलं प्रेम कोण? ध्यान सोडून झालं गेलं, गंगेला जाऊन मिळालं राव, ते लय जुनी गोष्ट आहे, द्या सोडून आता. मी जेवढे प्रश्न विचारले त्याचे उत्तर दे. तुझं पहिलं प्रेम कोण आहे? श्रुती. श्रुती? अरे ती तर लग्नाच्या आधी सोडली ना. अरे ती पहिली सांग ना, पहिली. दिव्या. दिव्या? अरे दिव्या तर एक व्हायला होती ना. अरे ती 12वी वाली सांग ना. प्रीती. अरे त्याने का पुला खाली तिच्या भावने. अरे सगळं आठवतंय बाबा, गप्पच नाही इकडे, का म्हणून आठवण करून देऊ राहिला तू? प्रीती. मला बघायला आले होते तेव्हा काय म्हणले होते? माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहेस. तेव्हा का नाही सांगितली मला हिलेच? लग्नच नसतं केलं मी. अगं तेव्हा सांगितलं असतं तर तू लग्नाला तयार झाली असतीस का? मग आता हे सगळं ऐकल्यावर मी थांबायला असं वाटतंय का तुम्हाला? काही नाही, वकील आमचा पण फॉर्म भरा. अरे निघायला समजावून सांगा काही तर. मी सांगू का समजून? मला चांगलं जमतं समजून सांगायला. उशीर नाही उरायला का तुला? अहो सर, जेजुरीला काय उद्या जाता येईल, पण आता असा ट्विस्ट काय दरवाज बघायला भेटतो का? हा ना, लय मस्त आहे रे ही. तुला सांगतो मी जरा लग्नाची घाईच केली, नाही ते हे प्रकरण आहे ना आपल्या नावा मंजूर असतं. सर दोघांच्या ना? नाही रे माझ्या. सर विषय भरकटतोय. हा तर मी सदा घरफोडे वकील तुमच्या चौघांना विचारलेल्या प्रश्नातून मिळालेल्या उत्तरावर असा निर्धार करतो की निलेशचा आणि त्याच्या बायकोचा डिवोर्स त्यांच्या सहमतीने होत आहे. आणि तू उदळ भाद्र्या, बायकोचा अविश्वास, 17-60 लफडे, त्याच्यामुळे तुझा डिवोर्स होत आहे. प्रेमाला आहे ना एक मजबूत पाया पाहिजे, विश्वास पाहिजे. लग्न असं नाही होत. चला. नाही तू टेन्शन नको घेऊ, तुला चांगली ऑफर देतो. तुझा डिवोर्स आहे ना मी फुकाट करून देतो, टेन्शन नको घेऊ. चला सही करा.
प्रिया प्रिया निलेश सही. थांब निलेश, मला एक संधी देशील का? आपण भांडता भांडता इथे येऊन पोहोचलो हे लक्षातच नाही आलं. कदाचित आपण भरकटलो होतो. आपल्या प्रेमाचा शेवट असा नाही होणार. थँक्यू वकील साहेब. खरंच खरंच थँक्यू. मला नव्हतं वाटलं की तुम्ही हे सगळे प्रश्न आम्हाला एकत्र करण्यासाठी बोलताय. खरंच थँक्यू वकील साहेब. नाही भाऊ, तोडायचंच होतं मला. मी काय इथं लग्न जुळवामध्ये नाहीये. डिवोर्स करायला सही कर गपचीप. नाही वकील साहेब, आम्हाला नाही घ्यायचं डिवोर्स. अय तू अय खैरे बांड्या तिकडे चल भाद्रे, इथं सही कर चल. इथं कर सही. कशाला आणतो गप ना. मी येतो जाऊन जेजुरीला. हा